नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश 3.4 लेटस मार्च. लेटस मार्च म्हणजे काय? चला आगेकूच करूया. हा लेसन पाहण्याआधी या ठिकाणी काही चिटचॅट ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याआधी आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलेलं आहे की डिस्कस इन युअर ग्रुप. 2 चित्र आपल्याला दाखवलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये तो जो मुलगा आहे, साधारणतः दोघं पण मुलं ही सेम वयाची आहेत. पहिल्या चित्रामध्ये आहे तर तो काम करतोय आणि दुसऱ्या याच्यामध्ये आहे तर तो शाळेमध्ये चाललेला आहे. सो व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन दी बोथ इमॅजेस? दोघांमध्ये तुम्हाला काय डिफरन्स पाहायला मिळतोय? तर पहिला मुलगा जो आहे तो काम करतोय, म्हणजे त्याचं जे मजूर काम आहे तर तो करतोय, आणि दुसऱ्या याच्यामध्ये तो जो मुलगा आहे तो बायसिकलवरून शाळेमध्ये चाललेला आहे. सो विच ऑफ द टू सिच्युएशन्स शुड चेंज? मग कुठल्या या सिच्युएशन्स चेंज झाल्या पाहिजेत? म्हणजे या 2 सिच्युएशन आहेत की पहिला मुलगा जो आहे तर तो मजुरी करतोय, दुसरा मुलगा जो आहे तर तो शाळेमध्ये चालला आहे. मग 2 सिच्युएशनपैकी कोणती सिच्युएशन चेंज झाली पाहिजे? तर पहिल्या चित्रामधली, म्हणजेच त्या मुलांना शाळेत जायला पाहिजे. ओके. तिसरा प्रश्न असा आहे की हाऊ अँड व्हेन कॅन द सिच्युएशन बी चेंज्ड? आणि ही परिस्थिती जी आहे तर ती केव्हा बदलेल, कशी काय बदलेल? म्हणजे ही परिस्थिती बदलायला पाहिजे, पण ती कधी बदलेल? तर जेव्हा शिक्षणाबद्दल त्याच्या घरापर्यंत जागृती पोहोचेल, किंवा त्याच्या घरातल्यांना किंवा त्याच्या आईवडिलांना शिक्षणाचं महत्त्व असेल, तेव्हा ते त्याला शाळेमध्ये पाठवतील. त्यांची परिस्थिती नाजूक असेल किंवा घरामध्ये दारिद्र्य असेल, परंतु तरीही त्याला शाळेमध्ये जाण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, तेव्हा ही परिस्थिती बदलेल. आणि जे मुलं 14 वर्षापर्यंत आहेत किंवा 14 वर्षाच्या खाली आहेत तर त्या मुलांना मजुरी करण्यासाठी सरकारने बंदी घातलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे, प्रायमरी एज्युकेशन त्यांना मिळालं पाहिजे, आणि मग त्यासाठी त्याच्या मनामध्ये शिकण्याची इच्छा पाहिजे, त्याच्या आईवडिलांनी त्याला शिकण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, तेव्हा ती सिच्युएशन चेंज होईल. नेक्स्ट आहे हाऊ कॅन यू ॲज अ स्टुडंट कॉन्ट्रीब्यूट अँड हेल्प मेक अ डिफरन्स टू द नीडी चिल्ड्रन? मग तुम्ही एक स्टुडंट म्हणून, एक विद्यार्थी म्हणून हे जे नीडी स्टुडंट्स आहेत किंवा जे नीडी चिल्ड्रन आहेत तर त्यांना कसं काय त्यांच्या मनामध्ये त्यांना कशी काय मदत कराल, किंवा त्यांच्यामध्ये बदल घडवण्यासाठी तुम्ही कसं कॉन्ट्रीब्यूट कराल, कसं योगदान द्याल, असं आपल्याला विचारलेलं आहे. सो जसं की तुम्ही एक स्टुडंट आहात तर तुम्हाला तर त्याला मदत करण्यासाठी एक तर तुम्ही त्याला शिक्षणाबद्दल त्याच्या मनामध्ये जागृती निर्माण करू शकता, किंवा शिक्षणाचं महत्त्व त्याला त्याच्या आईवडिलांना पटवून देऊ शकता, किंवा तुम्ही एकतर त्याला बुक्स वगैरे देऊ शकता, किंवा तुमच्याकडे जर शाळेचं गणवेश वगैरे असेल तर तुम्ही ते देऊन त्याला मदत करू शकता जर तो गरीब असेल तर. त्याचबरोबर नियरबाय कुठे स्कूल असेल त्या ठिकाणी त्याला त्याच्या पॅरेंट्सला सांगू शकता की त्याच्यामध्ये ॲडमिशन वगैरे घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही जस्ट कन्व्हिन्स करू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1A. अ गुड वेल ऑर्गनाइज्ड स्पीच कंटेन्स द फॉलोविंग कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्टेप्स. म्हणजे एखादं जे स्पीच आहे, एखादं भाषण जे आहे तर ते एकदम ॲक्युरेट असेल, एकदम परफेक्ट असेल, तर त्याच्यामध्ये काय काय असतं? तर अ स्पीच शुड बी वेल प्लॅन्ड. ते एक व्यवस्थित त्याच्यामागे एक नियोजन असायला पाहिजे, त्या स्पीचचा एक व्यवस्थित सिक्वेन्स असायला पाहिजे. द लँग्वेज यूज्ड शुड बी सुटेबल टू दी ऑडियन्स. आणि जी भाषा त्या स्पीचमध्ये वापरण्यात आलेली आहे तर ती ऑडियन्ससाठी, प्रेक्षकांना समजणारी असायला पाहिजे, कळणारी असायला पाहिजे. इट शूड हॅव द राईट ड्युरेशन. आणि ते स्पीच एका स्पेसिफिक टाईममध्ये असायला पाहिजे. खूप फाफर पसरा पण नको आणि खूप छोटंसं पण नको. एक त्याला स्पेसिफिक टाईम असायला पाहिजे त्या विषयाला अनुसरून. इट शूड बी सपोर्टेड विथ गुड एक्झाम्पल्स. त्या स्पीचमध्ये त्या स्पीचच्या विषयाला अनुसरून चांगले एक्झाम्पल्स असायला पाहिजेत. एपिसोड्स ऑर व्हर्च्युअल एड्स वेअर पॉसिबल. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल्स वगैरे किंवा एखादी कथा वगैरे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सो रेफर टू पेज नंबर 26 फॉर अ रेफरन्स टू द स्टेप्स टू बी फॉलोड इन स्पीच अँड डू द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. तर तुम्हाला पेज नंबर 26वरती काही पॉईंट्स दिलेले आहेत की स्पीच कसं असावं, ते आता आपण बघूया. मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपण स्पीचबद्दल एवढं का पाहतोय? कारण आज आपण जो लेसन पाहणार आहोत लेटेस्ट मार्च, म्हणजेच चला आगेकूच करूया, तर हा जो लेसन आहे तो एक स्पीचच आहे, म्हणजे एक स्पीचच्याच फॉर्मॅटमध्ये आहे. आणि हे जे स्पीच आहे तर ते कैलास सत्यार्थी यांनी डिलिव्हर केलं होतं जेव्हा त्यांना नोबेल प्राईज मिळाला होता, तर त्या सिच्युएशनमध्ये. ओके. सो तेव्हा त्यांनी त्या स्पीचमधून त्यांनी खूप काही सांगितलेलं आहे आणि तेच आपण पाहणार आहोत या लेसनमध्ये. पण त्याआधी बेसिकली स्पीच कसं असतं किंवा स्पीच रायटिंगसाठी पण तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन आहे तर त्याच्यावरती आधारित पण आपण इथे चर्चा करणार आहोत. सो फर्स्ट या ठिकाणी स्पीच डेव्हलपमेंट, जे की आपल्याला पेज नंबर 26वरती पाहायला सांगितलं होतं. सो आपण पेज नंबर 26वरती आलेलो आहोत.
ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण आपलं स्पीच सुरू करतो तेव्हा आपण याच्यामध्ये काय पाहणार आहोत किंवा तुमचा काय विषय काय आहे किंवा तुमचा टॉपिक जो आहे तर तो 1-2 लाईन्समध्ये आपण इंट्रोड्यूस करतो, तर ते सगळं, किंवा गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून किंवा जे पण तुमचं काही सुरुवात असेल तर ती. नेक्स्ट आहे एक्सपोजिशन ऑफ मेन थीम ऑर क्लॅरिटी ऑफ मेसेज ऑर ऑर्गनाइज थॉट्स ऑर अँड आयडियाज. मग तुमचं जे काय मेन थीम असेल, जो पण तुमचा विषय असेल तर तो, त्याची एक क्लॅरिटी तुम्हाला द्यायची आहे की नेमक्या विषयामध्ये तुम्ही काय डिलिव्हर करणार आहात, काय सांगणार आहात, काय मेसेज तुम्ही देणार आहात का, किंवा काय आयडिया आहे त्या स्पीच मागची, तर हे सगळं. मोरल अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स. मग ते जे स्पीच आहे तर त्या स्पीचला अनुसरून काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात एंड आहे ते म्हणजे कन्क्ल्युजन. आणि मग शेवटी एवढं सगळं तुम्ही जे पण स्पीच डिलिव्हर कराल त्याच्यानंतर कन्क्ल्युजन काय आहे, याच्या शेवटून तुम्हाला निष्कर्ष काय काढायचा आहे हे पण सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे स्पीकिंग प्रेझेंटेशन. आता तुम्ही जेव्हा एखादं स्पीच डिलिव्हर करता तेव्हा तुम्ही कसं बोललं पाहिजे, वर्बल क्लॅरिटी, प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स. तुम्ही तुमचं जे कुठल्या पण लँग्वेजमध्ये तुम्ही स्पीच डिलिव्हर करत असाल तेव्हा तुमचं प्रोनाऊन्सिएशन करेक्ट असायला पाहिजे. वर्ड्स मॉड्युलेशन म्हणजे काय की तुमच्या आवाजामध्ये चढउतार असायला पाहिजे, प्रोजेक्शन असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे प्रेझेंटेशन ऑर स्पीकिंग स्टाईल. मग तुम्ही बोलत असताना किंवा जे पण तुम्ही हातवारे वगैरे करत असाल, बॉडी लँग्वेज वापरत असाल तर ते व्यवस्थित असायला पाहिजे. ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट, तुम्ही प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे. ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज, आणि तुम्हाला ऑडियन्सला असं धरून ठेवता आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही जे बोलताय त्याकडेच ऑडियन्सनी फक्त लक्ष दिलं पाहिजे, तुम्हाला ऑडियन्सचं लक्ष आकर्षून घेता यायला पाहिजे. नेक्स्ट आहे कॉन्फिडन्स, गेस्चर्स अँड एक्सप्रेशन्स, स्टेज करेज. तुमच्यामध्ये स्टेज डेअरिंग असायला पाहिजे, स्टेज करेज असायला पाहिजे, कॉन्फिडन्स असायला पाहिजे, तुम्ही एक्सप्रेशन्स पण द्यायला पाहिजे जे पण तुम्ही बोलता आहात तर त्याला अनुसरून. ओके. आता मग या ठिकाणी काही युजफुल फ्रेजेस आणि वकॅबलरी दिलेली आहे, जसे की इट्स प्लेजर टू सी यू ऑल, किंवा आय एम हॅपी टू सी यू टुडे, किंवा इट्स गुड टू सी यू ऑल हिअर, असं तुम्ही स्टार्टिंग करू शकता. टुडेज टॉपिक इज, जो पण तुमचे टॉपिक असेल तो, किंवा माय टॉक इज अबाउट, किंवा मी याच्यावरती बोलणार आहे जो पण असेल तो, किंवा माय टॉपिक इज. ओके. सी आहे की द पर्पज ऑर एम ऑफ दिस स्पीच. मग मी जे स्पीच डिलिव्हर करते त्याचं पर्पज काय आहे किंवा त्याचं एम काय आहे, नेमकं का मी हे स्पीच डिलिव्हर करते तर ते. त्याच्यानंतर आय विल फोकस ऑन 1 or 2 or 3 मेजर इश्यूज. मग तुमच्या स्पीचमध्ये जर इश्यू असतील, सपोज की तुम्ही पोल्युशनवरती स्पीच देता आहात तर त्याच्यामध्ये इश्यूज आहेत पोल्युशनशी निगडीत, किंवा पोल्युशनचे टाईप्स वगैरे आहेत तर ते मग किती आहेत, किंवा त्याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री टू आस्क मी. आणि मग तुमचं स्पीच झाल्यानंतर जर प्रेक्षकांना तुम्हाला काही या तुमच्या टॉपिकशी निगडीत प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, असं पण आपण खाली सांगू शकतो. मग आता या ठिकाणी स्पीच जेव्हा आपण डिलिव्हर करतो तर तेव्हा काय काय करायला पाहिजे. सो टॉक स्लोली, हळू बोलायला पाहिजे. डोंट मंबल, अडखळलं नाही पाहिजे. एम्फसाइज कीवर्ड्स, मग तुमच्या स्पीचमध्ये जे पण कीवर्ड्स असतील ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. डोंट लुक अप अँड डाऊन, मग स्पीच बोलत असताना प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं, वर खाली किंवा फॅनकडे किंवा ग्राउंडकडे बघून नाही बोलायचं. तर या काही डूज आणि डोंट्स आहेत स्पीचशी निगडीत. ओके. तर अशा प्रकारे स्पीच डिलिव्हर केलं जातं. आणि तुम्ही जर स्पीच रायटिंग करणार असाल तर त्यासाठी पण या ठिकाणी काही युजफुल पॉईंट्स आहेत. आता आपण जाऊया आपल्या लेसनकडे. सो आता तुम्हाला कळलं असेल की एखादं स्पीच कशा पद्धतीचं असतं. मग त्याच्यावरती आधारित या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटीज आहेत. बी ॲक्टिव्हिटी आपण पाहतोय की या ठिकाणी काही पॉईंट्स दिलेले आहेत, आणि हे जे सगळे पॉईंट्स आहेत A to L पर्यंतचे, तर हे ग्रीटिंगमध्ये येणार, सॅल्युटेशनमध्ये येणार, की इंट्रोडक्शनमध्ये येणार, की बॉडी ऑफ द स्पीच आहे, की कन्क्ल्युजन आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. सो फर्स्ट आहे की इमॅजिन व्हॉट विल हॅपन आफ्टर 10 years, म्हणजे 10 वर्षानंतर काय होईल ते तुम्ही इमॅजिन करा, असं आपण सांगतोय. मग आता या ठिकाणी 4 पॉईंट्स आहेत की हे ग्रीटिंग आहे की सॅल्युटेशन आहे, तर हे ग्रीटिंग किंवा सॅल्युटेशन नाही आहे. मग सेकंड आहे की हे इंट्रोडक्शन आहे का, किंवा हे बॉडी ऑफ द स्पीच आहे का, किंवा हे कन्क्ल्युजन आहे का. आता यापैकी तुम्हाला हे काय वाटते, म्हणजे काय असेल. एकतर हे इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता की पुढे काय होईल ते तुम्ही इमॅजिन करा, आणि मग तुमचं जो टॉपिक आहे ते तुम्ही स्टार्ट करू शकता. ओके. सो हे इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट आहे आय वूड लाईक टू शेअर विथ यू ॲन एक्झाम्पल फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की आज मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल मांडणार आहे,
जे की या विषयाशी निगडीत आहे. तर मग आता हे जे एक्झाम्पल आहे तर ते कशामध्ये येईल, आता इंट्रोडक्शनमध्ये किंवा सॅल्युटेशनमध्ये तर नाही येणार, कारण इंट्रोडक्शनमध्ये आपण बेसिकली आपला जो विषय आहे तर तो थोडक्यात एकदम 4-5 ओळीमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि मग हे सगळं जे आहे एक्झाम्पल असेल किंवा जे पण तुमच्या विषयाचं एक्सप्लेनेशन असेल तर ते सगळं बॉडी ऑफ द स्पीचमध्ये येणार. सो सेकंड पॉईंट बॉडी ऑफ द स्पीचमध्ये येणार. नेक्स्ट आहे ऑनरेबल चीफ गेस्ट, इमिनंट डिग्निटरीज, रेस्पेक्टेड मॅनेजमेंट अँड स्टाफ, स्टुडंट फ्रेंड्स. हे कशामध्ये येणार, तर आपण सगळ्यांना सॅल्यूट करतो आहे किंवा सगळ्यांना ग्रीटिंग देतो आहे की रेस्पेक्टेड म्हणजे जे पण तिथे बसलेले आहेत लोक तर त्यांना आपण उद्देशून बोलतो आहे, त्याच्यामुळे हे सॅल्युटेशन किंवा ग्रीटिंगमध्ये येणार. ओके. नेक्स्ट आहे द रिसर्च रिपोर्ट सेज दॅट. आता या ठिकाणी तुम्ही एखाद्या स्पीचवरती बोललेलं आहात आणि मग तुम्ही सांगताय की मग असा जो रिसर्च रिपोर्ट आहे याच्यानुसार मग पुढे तुम्ही त्याचे एक्झाम्पल देताय किंवा स्पष्टीकरण देताय. तर मग हे सगळं कशामध्ये येणार आहे, बॉडी ऑफ द स्पीचमध्ये येणार आहे. आय डोंट अंडरस्टँड व्हाय वी आर सो निगेटिव्ह अबाउट धिस इशू. मग आता तुम्ही बोलता बोलता तुम्हाला असं लक्षात येतं आहे की एखादा इशू आहे आणि त्याच्याबद्दल लोक खूप नकारात्मक दृष्टिकोनातून त्या इशूकडे पाहत आहेत. तर मग हे सगळं तुम्ही कशामध्ये सांगणार, तर बॉडी ऑफ स्पीचमध्ये तुम्ही बोलता बोलता सांगणार की हा एक इशू आहे आणि मला हे कळत नाही आहे की या इशूकडे लोक एवढ्या नकारात्मकतेने का पाहत आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे थिंक अगेन अँड देन मूव्ह फॉरवर्ड. आणि मग विचार करा आणि मग पुढे जावा. आता हे आपण शेवटी सांगणार, एखादा जेव्हा आपलं स्पीच होईल तेव्हा त्या स्पीचमध्ये जो पण तुम्ही इश्यू मांडला असेल त्याला अनुसरून तुम्ही सांगणार की विचार करा याच्यावरती असं. सो ते येणार कन्क्ल्युजनमध्ये. नेक्स्ट आहे टुडे आय वूड लाईक टू पुट फोर्थ माय व्ह्यूज ऑन. आणि आज मला या विषयावर बोलायचं आहे. आता हे कशामध्ये येणार, इंट्रोडक्शनमध्ये येणार, कारण मी कुठल्या विषयावर बोलते ते मी सगळं आधी इंट्रोड्यूस करणार आहे. सो हे येणार इंट्रोडक्शनमध्ये. द रिनोड पर्सनॅलिटी XYZ सेज. मग आता तुम्ही या ठिकाणी एखादं एक्झाम्पल देताय की XYZ अशी कोणीतरी पर्सनॅलिटी आहे, म्हणजे कोणीतरी व्यक्ती आहे, त्यांनी हे बोललेलं आहे किंवा ते असं म्हणाले होते. आता हे कशामध्ये येणार, तुमच्या विषयाला अनुसरून तुम्ही सांगताय, त्याच्यामुळे हे बॉडी ऑफ दी स्पीचमध्ये येणार. ओके. नेक्स्ट आहे गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट टुडे. आज जे पण या स्पीचसाठी किंवा प्रेक्षक म्हणून उपस्थित आहेत त्या सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. हे कशामध्ये बोलणार आपण, ग्रीटिंग सॅल्युटेशनमध्ये बोलणार. आय वूड लाईक टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द ऑर्गनायझर्स ऑफ द फंक्शन फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी. आता हे सगळं आपण शेवटी बोलतो, आभार प्रदर्शन वगैरे सगळं कन्क्ल्युजनमध्ये आपण करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर इफ वी थिंक अबाउट द सिच्युएशन अराउंड अस वी नोटीस दॅट. म्हणजे आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून आपण असं नोटीस करू शकतो किंवा असं सांगू शकतो की. मग आता या ठिकाणी विषयाला सुरुवात करताना आपण असं बोलू शकतो की आपला विषय इंट्रोड्यूस करताना की आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्याच्यावरून मी हा विषय घेतलेला आहे किंवा आपण असं निरीक्षण करतो. हे सगळं आपण इंट्रोडक्शनमध्ये घेणार. नेक्स्ट आहे लेट मी एक्सप्लेन धिस टू यू. आणि हे मला तुम्हाला एक्सप्लेन करू द्या असं आपण सांगतोय. आता तुम्ही जो विषय घेतलेला आहात तर तो विषय तुम्ही प्रेक्षकांना एक्सप्लेन करणार आहात, त्याच्यामुळे हे इंट्रोडक्शनमध्ये येणार. ओके. तर अशा पद्धतीने ही सगळी वाक्य कशामध्ये असतील याचा आपण अंदाज बांधलेला आहे. आता आपण पाहणार आहोत आपला ॲक्च्युअल धडा, जो की आहे लेट्स मार्च. हा धडा नेमका काय आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की कैलास सत्यार्थी यांना पीससाठी म्हणजे शांततेसाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. तर नोबेल पारितोषिक घेत असताना एक स्पीच डिलिव्हर करावं लागतं. तर त्यांचं हे स्पीच आहे लेटस मार्च, म्हणजेच चला आगेकूच करूया. ओके. आता या स्पीचचे 2 पार्ट्स आहेत, म्हणजे फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट. सो फर्स्ट पार्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट पार्ट पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ओके. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहतोय की इथे एक सॅल्युटेशन आहे. प्रत्येक स्पीचमध्ये काहीतरी सॅल्युटेशन असतं, त्याप्रमाणे सॅल्युटेशन आहे की माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, म्हणजे या जगभरातल्या माझ्या मुलांनो किंवा माझ्या बालकांनो. ओके. युअर मॅजेस्टीज, म्हणजे आपण तिथे जे पण ऑनरेबल कोणी बसलं असेल तर त्यांना ते म्हणत आहेत युअर मॅजेस्टीज, युअर रॉयल हायनेसेस, एक्सेलन्सीज, डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ द नॉर्वेजियन नोबेल कमिटी, डिअर ब्रदर टॉम हर्किंग, ब्रदर्स अँड सिस्टर्स अँड माय डिअर डॉटर मलाला. आता जेव्हा कैलास सत्यार्थी, म्हणजे कैलास सत्यार्थी इंडियन आहे, तर कैलास सत्यार्थींना जेव्हा पीससाठी शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता तर तेव्हा त्यांच्यासोबत पाकिस्तानची मलाला ही देखील होती आणि तिला पण शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता. ओके. तर मग या ठिकाणी तिचा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे, मलालाचं पण. त्याच्यानंतर हे सगळं सॅल्युटेशन आहे की जे तिथे उपस्थित लोक आहेत किंवा जे माननीय सगळे ऑनरेबल आहेत, चीफ गेस्ट वगैरे जे आहेत किंवा नोबेल कमिटीचे जे आहेत तर त्या सगळ्यांना ते वंदन करतात, प्रणाम करतात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्रॉम धिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विस्डम वेदाज.
आणि मग या ठिकाणी पोडियम म्हणजे काय, हे जे व्यासपीठ आहे तर या व्यासपीठावर, हे व्यासपीठ कसलं आहे, शांततेचं आहे, मानवतेचं आहे. तर या शांततेच्या आणि मानवतेच्या व्यासपीठावर आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम वेदास. आणि वेद म्हणजे आपल्याकडे प्राचीन काळापासून अनेक वेद आहेत, तर एका प्राचीन ग्रंथातील वेदांचं पठन करण्यासाठी मला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. दिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर, an aspiration and a resolve that has the potential to liberate humanity and all man-made crises. मग हा जो मंत्र मी आता तुम्हाला सांगणार आहे ही एक प्रार्थना आहे. ॲस्पिरेशन म्हणजे एक आकांक्षा आहे, त्याचबरोबर एक निग्रह आहे की ज्याच्यामध्ये ऑल मॅनमेड क्रायसिस म्हणजे काय, संकट, जी पण सगळी मानवनिर्मित संकट आहेत त्याच्यापासून मानवतेला, ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेला मुक्त करण्याची क्षमता या मंत्रामध्ये आहे, या प्रार्थनेमध्ये आहे. आता हे जे स्पीच आहे तर ते ओरिजिनल कैलास सत्यार्थी यांनी डिलिव्हर केलेलं आहे, तर त्याचा व्हिडिओ पण यूट्यूबवरती अवेलेबल आहे, तुम्ही तो पण पाहू शकता. एक सजेशन आहे की तो व्हिडिओ तुम्ही आधी पाहावा, म्हणजे तुम्हाला ते स्पीच नेमकं काय आहे याची थोडक्यात आयडिया येईल आणि मग तुम्ही हा व्हिडिओ पाहावा. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. ओके, सो नेक्स्ट आहे लेट अस वॉक टुगेदर, म्हणजे चला आपण सगळेजण एकत्र येऊया. In the pursuit of global process, not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west, from south to north. मग या ठिकाणी कैलास सत्यार्थी आपल्याला सांगतात की चला आपण सगळेजण एकत्र येऊया, म्हणजे आपण एकीने राहूया. आणि ग्लोबल प्रोग्रेस म्हणजे जागतिक प्रगती, म्हणजे ही जी जागतिक प्रगती आहे, आपण जागतिक प्रगतीकडे चाललेलो आहोत. मग जात असताना कुणी पण मागे नाही राहायला पाहिजे, म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कोणताही व्यक्ती मागे राहता कामा नये. मग ते पूर्वेकडून पश्चिमेकडे आपण जात असताना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठलाही व्यक्ती मागे राहता कामा नये, दक्षिणेपासून उत्तरेकडे. ओके, त्याच्यानंतर आहे लेट अस स्पीक टुगेदर, म्हणजे सगळेजणांनी आपण एकत्र बोलूया, एकत्र चर्चा करूया. लेट अवर माइंड्स कम टुगेदर, आपली मनं एकत्रित जुळवूया आपण. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ अवर ॲन्सेस्टर्स, आपले जे पूर्वज आहेत तर आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून आपण शिकूया. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ज्ञान क्रिएट करूया, म्हणजे एक नवनिर्मिती करूया. फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल, आणि सगळ्यांच्या भल्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून नवज्ञानाची निर्मिती करूया. आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ, आणि मी माझ्या आईवडिलांना, दिवंगत आईवडिलांना आणि माझ्या मातृभूमीला म्हणजेच माझ्या भारत मातेला आणि माझ्या पृथ्वी मातेला वंदन करतो. अशा पद्धतीने त्यांनी हे सॅल्युटेशन केलेलं आहे. विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेव्हरी. म्हणजे विथ अ वॉर्म हार्ट म्हणजे मी तुम्हाला एक आठवून सांगतो आहे की इतक्या थाउजंड्स वेळा मी लिबरेट झालेलो आहे, म्हणजे मी मुक्त झालेलो आहे. म्हणजे जेव्हा पण मी एका लहान मुलाला किंवा एखाद्या बालकाला गुलामगिरीतून मुक्त करायचो तर त्या प्रत्येक वेळेला मी स्वतः मुक्त होत होतो, मी स्वतः स्वातंत्र्य होत होतो. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑन द ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड्स स्माइलिंग. आणि जेव्हा पहिल्यांदा मी एखाद्या मुलाला गुलामगिरीतून मुक्त केलं होतं, स्वातंत्र्य केलं होतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता, जे स्माईल होतं, जे हास्य होतं, त्या हास्यामध्ये मी भगवंताचं हास्य पाहिलं, मी देवाचं हास्य पाहिलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुमेंट्स कलुकुमार धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इक्बाल मशीर फ्रॉम पाकिस्तान who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. मग आता या ठिकाणी कैलास सत्यार्थी जे आहेत तर ते सांगत आहेत की हा जो माझा सन्मान सुरू आहे तर या सन्मानाचं सगळ्यात मोठं श्रेय मुवमेंट म्हणजे काय, चळवळ, मी आमच्या चळवळीतील कालूकुमार धूमदास, आदर्श किशोर तसेच पाकिस्तानचे इक्बाल मसीह यांना देतो आहे की ज्यांनी लहान मुलांना गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सगळ्यात मोठं सर्वोच्च असं बलिदान दिलेलं आहे. आणि आय हंबल एक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टायर्स, माय फेलो ॲक्टिव्हिटीज अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमॅन. म्हणजे हा जो काही पुरस्कार मला दिला जात आहे तर हा पुरस्कार मी बलिदान करते किंवा हुतात्मे म्हणजे या चळवळीमध्ये जे हुतात्मे झालेले आहेत किंवा ज्यांनी बलिदान दिलेलं आहे तर ते, त्याचबरोबर
या जगभरातले सगळे काही जे माझे सहकारी आहेत, फेलो आहेत, सहकारी आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत, म्हणजे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर माझे जे देशबांधव आहेत, या सर्वांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो आहे. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड, एन्शियंट अँड मॉडर्न. म्हणजे माझी जर्नी म्हणजे माझा प्रवास सुरू झाला होता गौतम बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या भूमीतून, म्हणजेच भारत भूमीतून, टू नॉर्वे म्हणजे नॉर्वेकडे झालेला हा प्रवास म्हणजे एक वैश्विक शांती आणि ब्रदरहूड म्हणजे बंधुत्व याचं प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा एक दुवा आहे तो माझा प्रवास. फ्रेंड्स, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. म्हणजे नोबेल कमिटीने, म्हणजे त्यांना नोबेल पुरस्कार मिळणार आहे, तर त्यासाठी नोबेल कमिटीने त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे त्यांना एक व्याख्यान देण्यासाठी, एक लेक्चर देण्यासाठी. रेस्पेक्टफुली आय एम अनॅबल टू डू दॅट. परंतु सन्मानपूर्वक मी हे करण्यासाठी, आदरपूर्वक मी हे करण्यासाठी अनॅबल आहे, म्हणजे मी हे करू शकत नाही किंवा मी हे मला हे करता येणार नाही. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. कारण या ठिकाणी मी साऊंड ऑफ सायलेन्स रिप्रेझेंट करत आहे, म्हणजे मी शांततेचा ध्वनी रिप्रेझेंट करत आहे. द क्राय ऑफ इनोसन्स, निष्पापांचे आक्रोश, अँड द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी, आणि अदृश्यतेमागील चेहरे यांचं मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे. म्हणजेच थोडक्यात जे निष्पाप आहेत, जो शांततेचा एक ध्वनी आहे की शांतता असायला पाहिजे, पीस सगळीकडे असायला पाहिजे, आणि अदृश्य मागचा जो चेहरा आहे, जे मुख आहे, ते मी या ठिकाणी रिप्रेझेंट करत आहे, त्याचं मी प्रतिनिधित्व करत आहे. आय रिस्पेक्ट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन हू आर लेफ्ट बिहाइंड अँड दॅट्स वाय आय हॅव केप्ट ॲन एम्प्टी चेअर हेअर ॲज अ रिमाइंडर. आणि मी या सगळ्या जे मिलियन्स ऑफ चिल्ड्रन आहेत की जे राहिलेले आहेत, अजून त्यांना फ्रीडम म्हणजे त्यांना स्वातंत्र्य करायचं राहिलेलं आहे, ते अजूनही गुलामगिरीमध्ये आहेत, तर त्यांना अजून मला स्वातंत्र्य करायचं आहे आणि याची आठवण मला राहावी यासाठी म्हणून मी एक या ठिकाणी रिकामी खुर्ची ठेवलेली आहे, एक स्मरण म्हणून एक त्यांची आठवण म्हणून. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन बिकॉज दे ऑल आर अवर चिल्ड्रन. म्हणजे मी इथे आलेलो आहे कशासाठी, तर त्यांचा आवाज, त्याचबरोबर त्यांची स्वप्न पोहोचवण्यासाठी. कोणाची, तर मुलांची, आणि ही सगळी आपली मुलं आहेत, आपली बालकं आहेत. गेस्चर टू एव्हरी वन इन दी ऑडियन्स. आणि हे बोलत असताना ते सगळ्यांकडे पाहतात, एक सगळ्यांकडे निर्देश करतात आणि ते बोलतात, यासाठी प्रेक्षकांकडे पाहत, असं कंसामध्ये सांगितलेलं आहे. आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन अँड एक्झॉस्टेड आईज. मी त्यांच्या घाबरलेल्या आणि थकलेल्या डोळ्यांमध्ये पाहिलेलं आहे. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स. मी त्यांची जी इंज्युअर्ड म्हणजे जखमा झालेली जी शरीरं आहेत, तर ती सावरलेली आहेत, त्यांना पाहिलेलं आहे, आणि त्यांच्या मनामधल्या भावना, ब्रोकन म्हणजे व्यथित झालेल्या भावना, त्या देखील मी पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. 20 years ago, in the foothills of the Himalayas, I met a small, skinny child laborer. लेबरर म्हणजे काय, एक कामगार किंवा मजूर. 20 वर्षापूर्वी फुटहिल्स ऑफ द हिमालयाज म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी मी एका लहान मुलाला भेटलो. ही आस्क्ड मी, आणि त्याने मला विचारलं, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक अ गन ऑर अ टूल. म्हणजे हे जग एवढं गरीब आहे का की ते मला एक साधं खेळणं देऊ शकत नाही, एक पुस्तक देऊ शकत नाही, आणि ते तर नाहीच, पण त्याच्याऐवजी ते माझ्या हातामध्ये फोर्सिंग मी म्हणजे जबरदस्तीने ते माझ्या हातामध्ये गन म्हणजे बंदूक आणि टूल्स म्हणजे हत्यारं देत आहे. म्हणजे हे जग एवढं गरीब आहे का की ते लहान मुलांना खेळणी देऊ शकत नाही, पुस्तकं देऊ शकत नाही, पण त्याच्याऐवजी ते आमच्या हातामध्ये बंदुका देत आहेत किंवा हत्यारं देत आहेत. एवढं गरीब आहे का हे जग, असा तो लहान मुलगा त्यांना विचारतो. I met with a Sudani child soldier. He was kidnapped by an extremist militia. As his first training lesson, he was forced to kill his friends and family. He asked me, what is my fault? म्हणजे मी एका सुदानी चाइल्ड सोल्जर म्हणजे एका बालसैनिकाला भेटलो, आणि त्याला किडनॅप केलं होतं कोणी, एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया म्हणजे जे जहालमतवादी असतात, जहालमतवादी सेना, तर त्यांनी त्याला किडनॅप केलं होतं. आणि जेव्हा आता सोल्जर्सला ट्रेनिंग दिलं जातं, तर त्याचा ट्रेनिंगमधला पहिला लेसन जो होता तर तो हा होता की त्याला जबरदस्तीने त्याच्या फ्रेंड्सला, त्याच्या फॅमिलीमधल्या लोकांना मारायला सांगितलेलं होतं.
मग तेव्हा तो मुलगा म्हणतो, तो चाइल्ड सोल्जर म्हणतो की याच्यामध्ये माझी काय चुकी होती, म्हणजे माझा काय दोष आहे याच्यामध्ये, म्हणजे मला किडनॅप केलं, मला त्यांनी मारायला फोर्स केलं, तर याच्यामध्ये माझा काय दोष आहे असं तो विचारतो. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजियस टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. म्हणजे कैलास सत्यार्थी ऑडियन्सला किंवा आपल्या सर्वांना उद्देशून बोलत आहेत की मित्रांनो, जे सगळे रिलिजियस आहेत, जे सगळे धर्म आहेत, तर ते सगळे धर्म आपल्याला हेच सांगतात की आपल्या मुलांची काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी करा, असं आपल्याला सगळे धर्म सांगतात. जीसस सेड, लेट द चिल्ड्रन कम टू मी, डू नॉट हिंडर देम, फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम. म्हणजेच कैलास सत्यार्थी पुढे म्हणतात की जीसस म्हणजे येशू ख्रिस्त यांनी म्हटलेलं आहे की लहान मुलांना, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थांबवू नका, त्यांना थोपवू नका, कारण हे जे सगळं गॉडचं किंगडम आहे, म्हणजे हे जे सगळं विश्व आहे किंवा ईश्वराचं हे जे सगळं विश्व आहे, राज्य आहे, तर ते त्या मुलांसाठीच आहे, त्याच्यामुळे त्यांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थांबवू नका. द होली कुरान सेज, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. म्हणजे कुराण जो की इस्लामी धर्मांचा पवित्र ग्रंथ आहे, तर तो म्हणतो की गरिबीसाठी किंवा गरिबीमुळे लहान मुलांना अजिबात मारू नका. त्याच्यानंतर पुढे आहे, फ्रेंड्स, देर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन. म्हणजे आपल्या मुलांची जी स्वप्न आहेत तर ती नाकारणं, याच्यासारखी दुसरी कोणतीच हिंसा नाही आहे किंवा याच्यासारखा दुसरा कोणताच मोठा गुन्हा नाही आहे. Therefore, I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for dreams of our children. आणि त्याच्यामुळे मी हे नाकारतो की मला हे मान्य नाही की मंदिरे असतील किंवा मशिदी असतील किंवा चर्च असतील किंवा इतर जे पण प्रेयर हाऊसेस असतील म्हणजे ज्या ठिकाणी प्रार्थना केली जाते, तर त्या ठिकाणी मुलांच्या स्वप्नांसाठी स्थान नाही आहे, हे मी नाकारतो आहे, हे मी अमान्य करतो आहे. त्याच्यानंतर पुढे ते म्हणतात, I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to classrooms. आणि मी हे पण मान्य करत नाही आहे किंवा हे पण मला मान्य नाही आहे की संपूर्ण जगाचं जे लष्करी खर्च आहे, म्हणजे मिलिटरीसाठी जो खर्च दिला जातो, तर या खर्चाच्या आठवड्याच्या खर्चामध्ये जगामधल्या सगळ्या मुलांना शाळेमध्ये भरती केलं जाऊ शकतं. म्हणजे हे जग एवढं गरीब आहे का, हे मी नाकारतो आहे. I refuse to accept that all the laws and constitutions, police and judges are unable to protect our children. की सगळे जे कायदे आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे किंवा पोलीस आहे किंवा जजेस म्हणजे न्यायाधीश आहेत, तर हे सगळं आपल्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी अनॅबल आहेत, म्हणजे करू शकत नाही. हे पण मी रिफ्यूज करतो आहे ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा हे पण मी अमान्य करतो आहे. I refuse to accept that the shackles of slavery can ever be strong than the quest for freedom. I refuse to accept here. मग ते म्हणतात की मी हे पण अमान्य करत आहे की या ठिकाणी जी शॅकल्स ऑफ स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरीच्या ज्या साखळ्या आहेत त्या इतक्या स्ट्रॉंग आहेत का की ज्याच्यापुढे फ्रीडमची तहान किंवा फ्रीडमचं ध्येय हे कमी पडतं आहे, इतकं त्या स्ट्रॉंग आहेत का, हे पण मी मान्य करण्यासाठी नाकारतो आहे. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी अ चाइल्ड. आणि माझ्या आयुष्यामधलं, माझ्या जीवनामधलं माझं एकच ध्येय आहे, एकच लक्ष आहे की प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. फ्री टू ग्रो अँड डेव्हलप, त्याला मोठं होण्याचं आणि स्वतःला विकसित करण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डे लाईट, आणि त्याला खाण्याचं, त्याचबरोबर झोपण्याचं आणि सकाळचा सूर्यप्रकाश पाहण्याचं, मुक्तपणे जगण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. फ्री टू लाफ अँड क्राय, आणि तो हसण्यासाठी किंवा त्याला हवं असेल तेव्हा हसण्यासाठी किंवा रडण्यासाठी, त्याला मुक्तपणे हसण्यासाठी रडण्यासाठी स्वातंत्र्य असायला पाहिजे. फ्री टू प्ले अँड लर्न, त्याला शिकण्यासाठी खेळण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. फ्री टू गो टू स्कूल, त्याला शाळेमध्ये मुक्तपणे जाता आलं पाहिजे. अँड ऑल अबोव, आणि सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं फ्री टू ड्रीम, आणि त्याला स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. आय हॅव टू प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम, आणि हेच सेम एम असणारं म्हणजे आता जे कैलास सत्यार्थी यांनी त्याचं जे एम सांगितलेलं आहे, जे ध्येय सांगितलेलं आहे, तर हेच एम असणारे अनेक धैर्यवान लोक मला मिळाले, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. वी हॅव नेवर गिवन अप अगेन्स्ट एनी थ्रेट ऑर अटॅक अँड वी नेवर विल, आणि आत्तापर्यंत आम्ही कोणत्याही थ्रेट म्हणजे धमकी किंवा अटॅक म्हणजे कुठलाही हल्ला याच्यापुढे कधीही हार नाही मानली, आणि यापुढे पण आम्ही कधीही हार नाही मानणार.
वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. आणि या आधीच्या काही गेल्या 2 शतकात आम्ही खूप प्रगती घडवून आणलेली आहे, निश्चितच प्रगती केलेली आहे. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. म्हणजे शाळेच्या बाहेर असणारी किंवा ज्या मुलांना शाळेत जाता येत नाही अशांची संख्या आम्ही निम्म्यापेक्षा पण कमी केलेली आहे. वी हॅव रिड्यूस द नंबर ऑफ चाइल्ड लेबरर्स बाय अ थर्ड. आणि जे बालमजूर आहेत त्यांची संख्या पण आम्ही 1/3 म्हणजेच 1/3 कमी केलेली आहे. वी हॅव रिड्यूस्ड चाइल्ड मोर्टॅलिटी अँड मालन्यूट्रिशन. म्हणजे लहान मुलांचा मृत्यूदर आणि मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण याचं पण प्रमाण आम्ही कमी केलेलं आहे, आम्ही कमी करू शकलो आहोत. वी हॅव प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ्स. आणि आम्ही बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी, रोखण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न केलेले आहेत. अशी प्रगती आमच्याकडून झालेली आहे. त्याच्यानंतर बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु अजूनही अनेक मोठी चॅलेंजेस आहेत, अजून अनेक मोठी आव्हाने आहेत की जी आपल्याला पार करायची आहेत. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज और बिगेस्ट क्रायसिस नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमॅनकाइंड इज फेअर अँड इंटॉलरन्स. आणि आजही एक सगळ्यात मोठं चॅलेंज किंवा एक सगळ्यात मोठं आव्हान, एक सगळ्यात मोठी आपत्ती किंवा एक सगळ्यात मोठं संकट अजूनही मानवतेचं दार ठोठावत आहे, ते म्हणजे फेअर, भीती, आणि इंटॉलरन्स म्हणजे असहिष्णुता. वी हॅव अटरली फेल्ड अवर चिल्ड्रन इन इम्पार्टिंग अन एज्युकेशन. म्हणजे अजून पण आपण मुलांना शिक्षण देण्यासाठी पूर्णतः अपयशी आहोत. म्हणजे अजूनही सगळ्यांना शिक्षण मिळत नाही आहे. अन एज्युकेशन दॅट गिव्स द मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. एज्युकेशन म्हणजे शिक्षण आपल्या जीवनाला एक अर्थ देतं, आपल्या जीवनाला एक उद्दिष्ट प्राप्त करून देतं. अन एज्युकेशन दॅट गिव्स अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमंग द यूथ. आणि जे युवक आहेत तर युवकांमध्ये जागतिक नागरिकत्वाची भावना निर्माण करेल असं एज्युकेशन आपण मुलांना देण्यासाठी अजूनही अपयशी ठरलेलो आहोत. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी far away when the cumulative result of this failure will culminate is an unprecedented violence and that will be suicided for humankind. आणि मला याच दिवसाची भीती वाटते की हे जे अपयश आहे, म्हणजे आपण मुलांना हे सगळं शिक्षण देण्यासाठी अपयशी ठरलेलो आहोत, तर याचं रूपांतर एक दिवशी एका व्हायलन्समध्ये, एका हिंसेमध्ये होईल याची मला भीती वाटते आहे. आणि असं जर झालं तर ते मानवजातीसाठी किंवा ह्युमॅनकाइंडसाठी सुसायडल असेल, म्हणजे खूप घातक असेल. त्याचबरोबर राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. आणि राईट्स म्हणजे अधिकार, हक्क, सिक्युरिटी म्हणजे सुरक्षितता, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन म्हणजे अपेक्षा वगैरे हे सगळं काही शिक्षणामुळेच प्रस्थापित केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे आहे यंग पीपल लाईक मलाला. म्हणजे मलालासारखे युवक. आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. म्हणजे मी तिला फक्त मलाला असं नाही बोलत, तर तिला माझी मुलगी मलाला असं मी म्हणतो. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग कायनात, इन फॅक्ट 2 कायनाट्स अँड साजिया अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका अँड फ्रॉम ऑल दी वर्ल्ड. म्हणजेच माझी मुलगी मलाला आणि अदर डॉटर्स म्हणजे इतर कन्या की ज्यांच्यामध्ये कायनात आहे, आणि इनफॅक्ट 2 कायनात आहेत, आणि साजिया आहे, आणि त्याचबरोबर आफ्रिकेमधल्या ज्या डॉटर्स आहेत तर त्या सगळ्या, आणि जगभरातील अनेक मुली. दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर दी व्हायलन्स. आणि त्या आता म्हणजे त्या एक चमकता तारा आहेत की त्या पण आता ठामपणे उभ्या राहत आहेत. आणि जगामध्ये जी हिंसा आहे, जे टॉलरन्स आहे, म्हणजे जी सहिष्णुता आहे, त्याचबरोबर एक्स्ट्रीमिझम म्हणजे आतंकवाद आहे, आणि करेज ओव्हर फिअर आणि भय, या सगळ्यांचा त्या पाठपुरावा करत आहेत. म्हणजे या सगळ्यांवरती त्या मात करीत आहेत. आतंकवादापेक्षा सहिष्णुतावरती त्या जास्त भर देत आहेत, हिंसेपेक्षा त्या शांततेला जास्त महत्त्व देत आहेत, आणि भीतीपेक्षा ते धैर्याचा जास्त पाठपुरावा करत आहेत. त्याच्यानंतर आहे द सोल्युशन आर एमर्जिंग बट दीज सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डेलिबरेशन इन कॉन्फरन्सेस अलोन अँड कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स. म्हणजे आता खूप सारे सोल्युशन्स निघत आहेत, खूप सारे उपाय निघत आहेत, अनेक तोडगे निघत आहेत, परंतु हे सगळे जे उपाय आहेत ते डेलिबरेशन म्हणजे हे जे चर्चासत्र आहे तर किंवा विवेचन सत्र आहेत तर याच्यामध्ये सापडणार नाही, किंवा नुसत्या दूरवर केलेल्या ज्या सूचना आहेत यामधून हे सगळं साध्य होणार नाही. They lie in small groups and local organizations and individuals who are confronting with the problems every day.
आणि या सगळ्या ज्या समस्या आहेत तर या समस्यांना दररोज जे लोक सामोरे जात आहेत, म्हणजे जे लहान गट आहेत किंवा ज्या स्थानिक संस्था आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत, तर यांच्यामध्ये या उपाययोजना अस्तित्वात यायला पाहिजेत. इवन इफ दे रिमेन अनॲक्नॉलेज्ड, अनरेकग्नाइज्ड अँड अननोन टू द वर्ल्ड, द सॉल्युशन आर विथ देम. जरी पण ते जगामध्ये अपरिचित असतील, दुर्लक्षित असतील किंवा अज्ञात असतील, तरी पण त्या लोकांमध्येच आपल्याला हे सगळं सॉल्युशन जे आहे तर ते सापडणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहिला जो पार्ट आहे तर तो संपलेला आहे. सेकंड पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. या ठिकाणी तुम्हाला लगेचच नेक्स्ट व्हिडिओ पण पाहायला मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.